फलंदाज सुजित देवळे सज्ज होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू उंची घेतोय, अतिरिक्त उंची थोडीशी घेतोय. पंच आमच्याकडे वळतायत, स्वेअर चेंडूचा इशारा करतायत. मनबाउंस शिकवून पंचांची पहिली बैली येते. अतिरिक्तच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्येचं खातं खोललं जात आहे. सेमीफायनलचा सामना जो संघ विजयी होईल तो मेगा फायनलमध्ये या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. ही लढत पाहायला मिळते. मात्र मैदानामध्ये दोन संघांची तुरस, दोन्ही संघामध्ये रती महारथी पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने घेऊन काढतोय, नोम्यास चेंडू विसवला, तो क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूची परती करतोय, बॅकअप सुंदर नाईकचं पाहायला मिळतंय. या एकेरी धावसंख्या धावफलक पुढे सरकला गेला. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा या धावफलकावर. कालच्या सत्रात अजित कानडे उर्फ बबी कानडेचा एक षटकार, तब्बल रोख रक्कम 10,000 रुपये कमवून देणारा षटकार. 2 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. पहिला सेमीफायनलचा सामना बोथमोरियस वेंगुर्ला वर्सेस बांदेश. हातानं घेऊन काढतोय चेंडू, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक येतोय स्वतः चेंडूपाशी, चेंडूची भरती करतोय. 2 फलंदाज एकेरी धावसंख्येत रूपांतर करतायत. 4 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. पहिली धाव बोनसच्या स्वरूपात. निम्म्या चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. उर्वरित असूनही निम्म्या चेंडूंचा एक खेळ बाकी. उर्वरितच्या निम्म्या चेंडूवर एका दुसरा मोठा फटका टोलवावा. दुहेरी धावसंख्या धावफलक परावर्तित करावा या इराद्यानं स्ट्रायकर एंडला उजव्या हाताचा फलंदाज रिचर्ड सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवण्याचा इरादा. सुंदर कलात्मक गुणानं आपलं ऐनमुखेच्या क्षणी सुंदर कलात्मक गुण मैदानात प्राप्त करतोय तो सुजित देवळी आणि निर्धाव चेंडूची धावफलकावर गणना होते. 4 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 4 धावा धावफलकावर. आणि दुसऱ्या बाजूनं थोडस निराशेचं वातावरण बांदेश्वर बांधा संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे. 36 चेंडू 6 षटकांचा खेळ. या 6 षटकांमध्ये मोठे फटकेबाजी करावी रिचर्ड सज्ज होतोय. हलक्या हातानं घेऊन काढतोय चेंडूला. बऱ्याच वेळानं स्थिरावलेली धावसंख्या एकेरी धावसंख्येमध्ये रूपांतर होत आहे. 5 धावा धावफलकावर. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगड्यांच्या होतल्या सुंदर पद्धतीचं खेळाचं एक गोलंदाजी वर्चस्वाची आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या दरम्यान 5 धावा या धावफलकावर. डीजे
दुसरं शतक प्रगतीपथावर पहिल्या चेंडूवर एक धाव आणि त्यानंतर पीटरचा फटका फसतोय. शॉर्ट मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू चौकारासाठी टोलवण्याचा इरादा पीटरचा असफल राहतोय. झेल मात्र टिपला जातोय. प्रतिस्पर्धी संघाचं उत्साहाचं वातावरण निर्माण करणारा चेंडू सुजित सावळच्या मनगडातून पहिल्या मेळ्यात 2 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. सांघिक धावफलक बांदेश्वर बांदा संघाचा एका गड्याच्या मुंबईतल्या 6 धावा या धावफलकावर. छत्रपती एनकडनं गोलंदाज स्क्रीनवर सज्ज होतोय. सुचित दुसऱ्या चेंडूवर सफलता मिळवतोय. नौका फलंदाज स्ट्रायकर एंडला गौरव सडेकर सुंदर खेळून काढतो. हलक्या हातानं खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक सुचित येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय पण जवळ जवळ चेंडू वर्चस्वाला येतोय. शेवटच्या क्षणापर्यंत ताकद लावून क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पण ऐन मोकेच्या क्षणी हाताला लागून चेंडू अजून वेगानं 4 धावांसाठी निघतोय. चौकारानं आल्या आल्या स्वागत करतोय विस्फोटक फलंदाज ज्याचं कौतुक केलं मैदानामध्ये तो गौरव सडेकर. वैयक्तिक 4 या धावसंख्येनं खातं खोलत सांघिक धावफलक मात्र दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित होतोय. 10 धावा या धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका फसतोय. 2 ते 3 क्षेत्ररक्षक ऐन मोक्याच्या क्षणी नो मॅच त्यामुळे चेंडू विसवला जात सरळ चेंडू ट्रॅव्हलर होतोय तो मात्र 4 धावांसाठी. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 उत्तुंग पद्धतीचे चौकार ठोकतोय तो गौरव सडेकर. आणि या 4 धावांना धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 14 धावा या धावफलकावर. पीटर माघारी परतला. विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये गौरव सडेकर खेळतोय. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा गगनाला गबसणी घालणारा फटका पाहायला मिळतोय. सेबॅन बबल स्क्रीनवर येतोय. झेल टिपण्यासाठी अतोनाट प्रयत्न मैदानामध्ये होत आहेत. चौकार रोखला जातोय. एक धाव संघासाठी रोखली जाते. एका बाजूनं विशालचं बॅकअप पाहायला मिळतंय. सुंदर क्षेत्ररक्षणाचा निर्वाळा खूप दूरवरून वेगानं येतोय बबल आणि ऐन मोकेच्या क्षणी हातातून चेंडू निसटतोय. 3 धावा या धावफलकावर लगावल्याचा त्या संभाव्य धावसंख्येला 3 या धावसंख्येनं मात्र चालना मैदानामध्ये प्राप्त होते. 17 धावा या धावफलकावर. 17 धावा धावफलकावर. दुसरं अनिवार्य पॉवर प्ले शतक प्रगतीपथावर. उर्वरित असूनही काही यशवंत केंद्रेकर अंतिम चेंडूचा आहे खेळ बाकी. या अंतिम चेंडूंवर जी एका दुसरा मोठा फटक्याची आवश्यकता तो अजून एक अनुभवी खेळाडू स्ट्रायकर एंडला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून रिचर्ड सज्ज होतोय. तर या षटकाची सांगता करणारा अंतिम चेंडू घेऊन छत्रपती एंडकडनं सुजित सावळ. सुंदर फटका पाहायला मिळतोय. गगनाला गबसणी घालणारा सरळ चेंडू ट्रॅव्हलर होतोय तो मात्र डीप मिड विकेटला एक मात्र नेत्रहीन पद्धतीचा फटका. सुजित सावळच्या चेंडूचं षटकारानं अंतिम चेंडूचं होतंय स्वागत आणि या 6 धावांना धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 23 धावा धावफलकावर एक आघाड्याच्या मोबदल्यात डीजे. एका बाजूनं ज्या खेळाडूचं कौतुक केलं मैदानामध्ये पावलं टाकण्याआधी ते गौरव सडेकरनं उत्तुंग पद्धतीचे 2 मोठे फटके टोलावले आणि त्या 2 मोठ्या फटक्यां 4 धावांच्या फटक्यांसाठी एक सुंदर पद्धतीचा अंतिम चेंडूवर फटका येतोय 6 धावांसाठी. 2 षटकांचा अनिवार्य पॉवर प्ले षटकांचा खेळ झाला समाप्त. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सन्माननीय अविनाश परब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. एका षटकारावर नटलेली खेळी साकारत रिचर्ड आणि स्ट्रायकर एंडला 2 चौकारांच्या जोरावर गौरव सडेकर सज्ज होतोय
आणि एका बाजूनं बोतम वॉरियर्स संघाचे एक्सप्रेस सुजित देवळी सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. सुजित सावळचं थोडंसं महागडं शतक तब्बल 17 धावा खर्च करतोय. या आपल्या षटकामध्ये 2 चौकार एक षटकाराच्या जोरावर एक गडी पीटरला माघारी परतलं, पण दुसरा जो फलंदाज आला त्यानं स्वागत मात्र सुजित सावळचं चौकारानं केलं. सुजित देवळी सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. पहिला चेंडू गती परिवर्तनाचा चेंडू पाहायला मिळतोय. नो मॅच लॅम मध्ये चेंडू विसवला जातोय. समीर येतोय चेंडूवर, चेंडूची परती करतोय. एक धाव प्राप्त होते. या एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला. 24 धावा धावफलकावर. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. खराब चेंडू सीमारेषेबाहेर टोलवायचा. या महत्वाच्या इरादाना सलामीवीर रिचर्ड त्याचा संघ साथीदार गौरव साडेकर मात्र मैदानात सुंदर पद्धतीची कामगिरी करतोय. तिसरं शतक प्रगतीपथावर. समोरचा संघ एक तगडा संघ. त्या तगड्या संघासमोर मोठा धावफलक डोंगरा एवढी धावसंख्या उभी करावी या महत्वाच्या इराद्यानं एक सन्मानजनक क्रिकेट पाहायला मिळतोय. एका बाजूला बांदेश्वर बांधा संघ नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. रिवर्स स्टेपचा फटका पाहायला मिळतोय. ऐमुकेच्या क्षणी चेंडूफळी एक सुंदर चेंडूफळीतून सुंदर पद्धतीचा फटका दुहेरी धावसंख्येसाठी येतोय आणि या 2 धावांना धावफलक नक्कीच थोडासा चेंडू बिमर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा 9 चेंडूचा इशारा होता. फटका टोलण्याची संधी होती रिचर्डला. थोडीशी घाई करतोय आणि फ्रीडची संधी मात्र येऊन ठेपते ती मैदानावर. एका विस्फोटक फलंदाजाला त्यानं षटकार टोलावलाय. तो रिचर्ड याला 27 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात फ्रीडचा चेंडू लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू जमिनीलगतचा फटका बिदलांतर कार्पेट पद्धतीचा फटका एकेरी धावसंख्येसाठी वाखाणण्याचा फेक करतोय क्षेत्ररक्षक. सुंदर फेकी करतोय. स्क्रीनवर वासुदेव गावडे आमच्या येतोय. एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला. 28 धावा या धावफलकावर. फ्रीडच्या चेंडूवर एक धाव प्राप्त होते. गौरव साडेकर सज्ज होतोय. डाव्या उजव्या हाताची रंगतदार जोडी मैदानामध्ये. एका बाजूनं सुंदर पद्धतीची लढत, दुसऱ्या बाजूनं कंजूशी करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आडव्या बॅटनं फटका टोलू बाबा. ऑब्रेक पद्धतीचा चेंडू डाव्या हाताचा फलंदाजाला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. निर्धाव चेंडू बऱ्याच वेळानं धावफलकावर गणला जात. 4 चेंडूंचा सलग खेळ समाप्त. धावसंख्येला स्थिरवा आणणारी गोलंदाजी एका बाजूनं बोतम वॉरियर्स संघाच्या बाजूनं आतापर्यंत कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. उर्वरित असूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 चौकारांची नटलेली खेळी साकारत स्ट्रायकर एंडला गौरव सज्ज होतोय. आडव्या बॅटला गगनाला गवसणी घालणारा फटका पाहायला मिळतोय. जवळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ चेंडू झिंगाट करत 6 धावांसाठी निघतोय डीजे. संघाच्या बाजूनं अजून एक मात्र षटकार चौकारांचा बादशाह राजा नाटेकर अजूनही मैदानात येणं बाकी. ज्या प्रेक्षकांच्या याच्यावर नजरा लागलाय, पण गौरव साडेकर नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावत आहे. लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने घेऊन करतोय क्षेत्ररक्षक समीर मळगावकर येतोय. पहिल्या प्रयत्नात चूक करतोय. क्षेत्ररक्षकाचा कच्चा दुभावरून प्रतिस्पर्धी संघ एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळवतायत आणि या 2 धावांना धावफलक मात्र 3 षटकांचा 18 चेंडूंचा निम्म्या षटकांचा खेळ झाला समाप्त. सांघिक धावफलकावर 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. येणार का जो निम्म्या चेंडूंचा एक खेळ बाकी. तोपर्यंत जाऊया आपण सुमधीर संगीताकडे डीजेच्या माध्यमातून.
एका बाजूनं एका षटकाराच्या जोरावर रिचर्ड खेळतोय. सन्माननीय अविनाश परब कडून सलग 3 षटकारासाठी ₹500 पारितोषिक फलंदाजांना येत आहे. वारंवार मात्र मोठे फटके टोलवावे हा रिचर्डचा इरादा. जसजसे निर्धाव चेंडू तसतसं उत्साहाचं वातावरण. एका बाजूनं बोतो मौर्य संघाच्या बाजूनं डकआउटच्या दिशेने टाळ्यांचा आवाज येतोय. तो पंच आपल्या निर्णयावर ठाम राहत आहे, पण दाजीराव एक गोलंदाजाचं कौतुक करावं. ते टाळ्यांचा आवाज ज्या गोलंदाजासाठी नक्कीच करा मित्रांनो, ज्यानं पहिल्या चेंडूवर चौकार दिला आणि त्यानंतर ते सलग 4 चेंडू फलंदाजाला एक निशब्द करणारी गोलंदाजी मैदानात प्राप्त केली. सुंदर गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर उंची घेतोय चेंडू. 4 धावेचं शतक. टाळ्यांचा आवाज येतोय. विशाल तुझं खूप खूप कौतुक. कॉमेंट्री बॉक्स मधून मी योगेश परब नक्कीच करेन. एक न्यू फाईन गोलंदाज, उभरता गोलंदाज त्यानं या सुंदर अशा खेळपट्टीवर एवढ्या मोठ्या सुंदर अशा स्पर्धेमध्ये 4 धावांचं ज्या रिचर्डने याचं चौकारानं स्वागत केलं, त्याच विशालनं त्याचं अंतिम चेंडूचं स्वागत मात्र निर्धाव चेंडू टाकत केलं. 4 षटकांचा झाला, 24 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. सांघिक धावफलक पहिल्या 3 षटकांमध्ये 36 धावा आणि त्यानंतर या षटकामध्ये 4 धावा. फक्त 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. उर्वरित अजूनही आहे 2 षटकांचा खेळ बाकी आणि वेंगुर्ल्याचं मनोरंजन डान्सिंग जयेश साक म्हणत आहे. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना रंगतोय. जीत चेंडवन वर्सेस MSRT स्पोर्ट ट्रस्ट. दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला पुकार येतोय. नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. कॉमेंट्री बॉक्स कडनं अजून एक उभरता गोलंदाज, वेगवान पद्धतीचा गोलंदाज सिद्धू परब सज्ज होतोय. एका बाजूला निशब्द करणारी गोलंदाजी, टाळ्यांचा आवाज करणारी गोलंदाजी विशाल नाईकची. ऑफस्टिकच्या बरास बाहेर चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. 2 हात समांतर करतायत. स्क्वेअर चेंडूचा इशारा करतायत. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्या धावफलक पुढे सरकला जातोय. 41 धावा धावफलकावर स्थिरावलेल्या धावसंख्येला बोनसच्या स्वरूपात 1 धावसंख्या धावफलक पुढे सरकतोय. ज्या विशाल नाईकनं गोलंदाजी केली त्याच्या पावलांवर पाऊल टाकत ज्या संघाच्या संघनायकांना दाजी नाईकनं जबाबदारी आपल्या खांद्यावर ठेवली, ती जबाबदारी मी पूर्ण करणार या इराद्यानं गोलंदाजी एका बाजूला मोथम मॉरियस वेंगुर्ला संघाचे. सुंदर गोलंदाजी. पहिल्या प्रयत्नात दाजीराव चूक करतोय. चुकीचा परिणाम बाईकच्या स्वरूपात बहुतेक करून मॅचची कट लागते आणि एकेरी धावसंख्येसाठी जातोय चेंडू. 1 या धावसंख्येला सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 42 धावा या धावफलकावर. उजव्या हाताचा फलंदाज थोडासा नाखुश होतोय. फलंदाजीमध्ये निर्धाव चेंडू गणले जात आहेत, पण ज्याच्याकडे क्षमता आहे षटकार चौकारांची आतषबाजी करण्याची, ज्याच्याकडे अनुभव आहे, तो रिचर्ड सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स कडनं गोलंदाज सिद्धू परब. 42 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. 4थं शतक प्रगतीपथावर. सुंदर फटका पाहायला मिळतोय. पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. सरळ मात्र डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू बाउन्स मारायचे बाहेर जातोय. एकूण 5 धावा प्राप्त करतोय आणि या चौकाराबरोबरच सांघिक धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 47 धावा या धावफलकावर. डीजे येतोय आणि फ्रीडची संधी असेल ते मात्र विस्फोटक फलंदाजाला रिचर्ड मैदानामध्ये. 47 धावा धावफलकावर.
फुलटॉस पद्धतीचा चेंडू गगनाला गवसणी घालणारा फटका, फ्रीडची संधी झेल टिपलं जात आहे पण मात्र एकेरी धावसंख्येमध्ये रूपांतर होत आहे. फ्रीडची संधी होते, मोठा फटका टोलवावा पण ताकद थोडीशी अपूर्ण लागते. या एकेरी धावसंख्येनं धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 48 धावा या धावफलकावर. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, ऑफसाईडचा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाईडला टप प्रयत्न. अखेरच्या क्षणी मैदानात प्रयत्नरत यष्टीरक्षक दाजी नाईकच्या हातामध्ये चेंडू बिसावत निर्धाव चेंडूची गणना धावफलकावर होते. कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 49 धावा धावफलकावर. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला, 3 षटकात 36 धावा आणि त्यानंतर विशाल नाईकची एक भेदक गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानामध्ये त्यानं प्राप्त केली. ज्या विशाल नाईकनं पहिल्या चेंडूवर मोठा फटका येऊन सलग 5 चेंडू निर्धाव टाकले रिचर्डला. सिद्धू परत सज्ज होतोय. शॉर्ट प्रकारचा चेंडू गगनाला गवसणी घालणारा फटका, डीप मिड विकेटला सरळ चेंडू ट्रॅव्हलर होतोय तो मात्र षटकारासाठी आणि षटकाराबरोबर अर्धशतकी खेळी पूर्ण करत सांघिक धावफलक 5 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा या धावफलकावर. गोलंदाजाला पारितोषिक घेत आहे. बरीच पारितोषिक, हॅट्रिक केली, विकेट घेतला तर होता, पण ही हे पारितोषिक घेतलं. या गोलंदाजाने फक्त 2च धावा आपल्या षटक्यामध्ये दिल्या विशाल नाईकनं. तर 500 रुपयाचं पारितोषिक डान्सर किंग जयेश दळवीकडून येत आहे. फक्त 2च धावा विशाल दिल्यास तू तर 500 रुपयाचं मानकरी ठरू शकतोस. सज्ज होतोय. मोठा फटका पाहायला मिळतोय. गगनाला गवसणी घालणारा फटका, रिचर्ड त्याचं स्वागत करतोय. षटकारानं 6 धावांना धावफलक मात्र पुढे सरकला जातोय. 61 धावा या धावफलकावर. त्याच रिचर्डचं तोच रिचर्ड मात्र आता षटकारानं स्वागत करतोय. उर्वरित अजून 4 चेंडूंचा आहे खेळ बाकी. विस्फोटक फलंदाज एकापासून रिचर्ड सज्ज होतोय 3 षटकारांच्या जोरावर. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय.
पहिल्या प्रयत्नात थोडासा विशाल नाईक या ठिकाणी मात्र वर्चस्वाला आला, कमी पडला थोडासा रिचर्ड, आणि दुसऱ्या क्षणी मात्र सुंदर खेळाचं प्रदर्शन करत उत्तुंग पद्धतीचे बॅक टू बॅक दुसरा षटकार टोलवतोय. 3 षट लागोपाठ 3 षटकार टोलावतोय तो मात्र रिचर्ड. आणि सन्माननीय अविनाश परब यांनी पारितोषिक ठेवलं होतं रोख रक्कम 500 रुपये, आणि 500 रुपयाचा मानकरी ठरतोय तो मात्र रिचर्ड. लागोपाठच्या 3 षटकारांचे हॅट्रिक करतोय. धावचीची संधी असेल संघ मालकाने जो सांगितलेला धावफलक, तो धावफलकावर पाहायला मिळतोय. 75 धावा धावफलकावर. वासुदेव येतोय स्क्रीनवर, चूक करतोय जवळ जवळ शेवटच्या क्षणापर्यंत. एक थोडस हलकास क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. ज्या ठिकाणी एकच धाव होती, दुहेरी धाव होती, त्या ठिकाणी तब्बल 4 धावा निघतायत. आणि राजा नाटेकर मात्र सुंदर खेळाचं प्रदर्शन करत 2 चेंडूंमध्ये 10 धावांचं योगदान करत डोंगरा एवढी धावसंख्या मी म्हणेन. फायटिंग टोटल जी प्रेक्षकांना एक रंगत पाहायला मिळाले, ती रंगत मात्र या सामन्यामध्ये या स्पर्धेच्या मधून पाहायला मिळेल. 6 षटकांमध्ये 79 धावा जमवतोय बांदेश्वर बांधा संघ. विजयासाठी 80 धावांचा आव्हान बौद्धम वॉरियर्स बेंगुर्ला संघाला. लक्ष वेधलेले असतील ते मात्र एका विस्फोटक फलंदाजावर, सर्वांचे दाजी नाईकवर. आणि यानंतर सामना होतोय दुसरा सेमीफायनलचा जीत चंडवन वर्सेस MSRT तुळस स्पोर्ट्स संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना अंतिम पुकार. नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. सन्माननीय मकरंद तोरसकर यांच्याकडून रिचर्डसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. आणि सन्माननीय मकरंद तोरसकर यांच्याकडून राजा नाटेकर यासाठी 500 रुपये. सन्माननीय अविनाश परब यांच्याकडून सलग 3 षटकार रिचर्डसाठी 500 रुपये. सन्माननीय पापू कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. गौरव सडेकर याला येत आहे सुंदर खेळाचं. आणि सन्माननीय
मकरंद तोरसकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक घेत आहे. पारितोषिकांची बरसात या मैदानावर होते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. मालवणी समालोचक मालवणीचा बुलंद आवाज येणं. मालवणी समालोचक करताना मालवणीची भाषा साता समुद्र पार नेऊन ठेवले ते बादल चौधरी यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय. जीत चेंडवन आणि MS आर्टिस्पोर्ट टोस संघ दोन्ही संघांच्या संघनायकांना अंतिम पुकार येतोय. लास्ट कॉल वारंवार पुकारतोय आम्ही. सामना सुरू झाल्यापासून दोन्ही संघांना वेळेत त्वरित नाही आल्यास 5-5 धावांची पेनल्टी दिली जाईल. धन्यवाद योगेश. सिंधुदुर्ग आकाशवाणीच्या वेंगुर्ला केंद्रावरसून सगळ्यांचा हात जोडून स्वागत. पहिलो सेमीफायनल जिंकतलो तो फायनल साठी पात्र, जो हरतलो तेका पुढच्या वर्षापर्यंत वाट बघूची असा. मालवणीत एक म्हणा, जत्रा येतच असतात फिरणाऱ्या घोपान होया. अगदी तसाच स्पर्धा होत असतात खेळणाऱ्या घोपान होया. ह्या जरी खरा म्हटला तरी सुद्धा प्रत्येकाची इच्छा असता आयुष्यात एकदा तरी छत्रपती चषक अर्थात सिंधुदुर्ग प्रीमियर लीग जिंकायची. ह्या इच्छेनं दोन संघ एकमेकाच्या समोर. पहिली बॅटिंग मिळाली आज बॉथम वॉरियर संघाकडे. टार्गेट 80 रन्साचा उभ्या केला बांदेश्वर बांदा संघात. 79 धावा आणि यामध्ये सगळ्यात मोठी कामगिरी रिचर्ड साल्डाना 3 षटकारांची आतषबाजीसह 39, गौरव सडेकरचे 21 रन आणि त्यानंतर राजा नाटेकरचे 10 रन्स. 80 धावांचा टार्गेट चेस करण्याच्या इराद्यान सुजित सावळ, साई काणेकर. साई तुझ्यासाठी बक्षीस. पॉवर प्लेच्या षटकात 2 6 जरी तू मारलंस तर आमचे डान्सर जयेश कडसून तुका 500 रुपयांचा बक्षीस. पहिलो चेंडू रिव्हर्सिप मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी होतोय. सन्माननीय बागायतदार आडारकर साहेब यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या सेमीफायनलचं टॉस होतोय या मैदानावर. धन्यवाद जय. पहिल्या सेमीफायनल नंतर दुसऱ्या सेमीफायनलची नाणेफेक. कोलवर टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या कपडावरसून. बघता बघता चेंडू मालवणी आसवाच्या दिशेन. पहिलो चौकार इनिंग मधलो सुजित साबळचो. धाव संख्या बोनियेचे 4 रन. दुसऱ्या सेमीफायनल साठी जीत चेनवण संघमालक देवेंद्र नाईक, कर्णधार गोपाळ बटा. MSRT तुळस संघमालक विपुल तांडेल, अवधूत मराठे, कर्णधार राजन केरकर. टॉस जिंकलो जीत चेनवणने. घेतलेली फिल्डिंग आणि पहिली फलंदाजी MSRT तुळस संघाची दुसऱ्या सेमीफायनलमध्ये. मैदानावर 80 धावांचो पाठलाग. सलामीची जोडी सुजित. पहिलो चौकार सुजितच्या बॅटमधून. फुल टॉस चेंडू. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटको फाईन लेगच्या दिशेन. बघता बघता चेंडू आकांड्याच्या पैलाडी. पंचांचो इशारो येणं बाकी असा. 4 धावा तर नक्कीच असत. 4 होते की 6 होते बघूया थोड्या वेळानं कळताला. चौकाराचा इशारा होईल. धावसंख्या पोहोचली 8 रन्सावर. आमचे डान्सर
जयेश यांच्याकडून बक्षिसीला साई तुझ्यासाठी 2 षटकार जर तू मारलंस पॉवर प्लेच्या ओव्हरीत तर तुझ्यासाठी 500 रुपयांचा बक्षीस डान्सर जयेश कडसून. 8 धावा 4 चेंडू समाप्त. खोलवा टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण थोडाशी ढिलाई. 1 धाव अगदी सहज पूर्ण. किरण परब आणखी एक गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर. काही अनुभवी खेळाडूंनी सुद्धा सिंधुदुर्ग प्रीमियर लीग गाजवली त्यापैकीच काही नावा म्हणजे उत्तम मोठे बरोबरच किरण परब. मोठमोठ्या स्पर्धेचो मालिकावीर. सिंधुदुर्ग म्हणजे महाराष्ट्राबरोबरच गोवा मध्य प्रदेश कर्नाटकापर्यंत अनेक मालिकावीर ज्याच्या नावावर असत असो किरण परब बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकात स्लोअर 1 चेंडू होतो. चेंज ऑफ पेस ज्याका म्हटली जाता. किरण परब आपल्या नावावर पाक साजेशी गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ झालो समाप्त आणि 80 धावांचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरीत धावसंख्या स्थिरावली फक्त 8 रन्सावर. डीजे चली इश्क दी हवा चली. पण मैदानावर मात्र हवेची गरज असा चौकार षटकारांचे. 80 धावांचा पाठलाग बॉथम वॉरियर संघासमोर टार्गेट उभ्या राहिला. बॉथम वॉरियर ज्यांनी 2018 मध्ये छत्रपती चषक जिंकलो GMC रेडी संघावर विजयश्री संपादन करून. तोच बॉथम वॉरियर संघ ह्या सेमीफायनलमध्ये 80 धावांचा पाठलाग बांदेश्वर बांदा संघासमोर. बांदेश्वर बांदा संघाचं वैशिष्ट्य म्हणजे बांदा संघात बांदा गावात अनेक संघ असत. अचानक बांदा, राम भरोसे बांदा आणि एकापेक्षा एक सरस संघ. पण आज मात्र बांदा संघ वेंगुर्ला कॅम्प मैदानावर खेळता ह्या कळल्यानंतर अख्ख्या बांदा आपापसातले सगळे गोष्टी विसरून बांदा संघाक चिअर अप करण्यासाठी मैदानावर उपस्थित असा. फुलटॉस चेंडू बॅट्सची कड घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेन थर्डमॅनच्या दिशेन. 4 धावा परत एकदा. विकेट किपरचा प्रयत्न सुंदर पण धावसंख्या एका डझनावर 12 रन्सावर. डीजेच्या गाण्यानंतर डान्सर जयेशचो डान्स बघण्यासारखो. दाजी कुडव थोड्या वेळा नक्की जॉईन होतलो. संतोष मर्गे येतलो आणि ह्या सगळ्यांची जुगलबंदी आप बघूक मिळतली. धावसंख्या एका डझनावर. गोलंदाजीत बदल. एलिस्टर फर्नांडिस बॉलिंग मार्कवर. ह्या स्पर्धेचो पहिलो हॅट्रिक वीर. चेंडू हवेत. 1 धाव तर अगदी सहज. एकेरी धावेनीची धावसंख्या पोचली 13 रन्सावर. 13चो आकडो क्रिकेटमध्ये अनलकी म्हटलो जातं पण जो 13चो आकडो सुद्धा काही खेळाडूंच्या पाठीवर आपण जर्सी क्रमांक म्हणून बघितलो. 13चो आकडो मुनाफ पटेलच्या पाठीवर आपण बघितलो. युसुफ योहानाच्या पाठीवर आपण बघितलो. मॅट प्रायर इंग्लंडच्या विकेट किपरच्या पाठीवर बघितलो. असो 13चो आकडो स्कोअरबोर्डवर. आमचे स्कोअरर समीर वेंगुर्लेकर अगदी अचूक आकडेवारी आणि कॉमेंटेटरची चूक दुरुस्त केली. स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक केली अलिस्टरने. पहिली हॅट्रिक केलेली शंकर माडगुतने. तोच दुसरो हॅट्रिक वीर बॉलिंग मार्कवर. ह्या एकेरीनिशी धावसंख्या 13 वर स्थिरावली. आखूड टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेन मोठो फटको. पंचांचो इशारो येणं बाकी. 4 तर नक्कीच असत. बघूया इशारो किती रन्साचो आणि परत एकदा चौकार. धावा. पतंगाचो जर तोल बांधताना त्याचं तोल बांधूक जर आपण चुकलो तर जसो पतंग नाका पडटा अगदी तसोच नाका पडलेलो चेंडू तो एलिस्टर फर्नांडिसचो ज्याच्यावर पाठभर वळ काढलो सुजित सावळने. चौकारांनीची धावसंख्या पोचली ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणेच्या जर्सी क्रमांकावर 17 रन्सावर. दुसरा षटक प्रगतीपथावर. 3 चेंडू झाले समाप्त. थोड्याशा महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल एलिस्टर फर्नांडिसची. अर्थात 6 षटकात 80 धावांचा पाठलाग करताना आगोकी फलंदाजी अपेक्षित असा. ज्या प्रकारची फलंदाजी रिचर्ड साल्ढनान केली
3 षटकारांची सलग आतषबाजी आज रिचर्ड साल्ढाणाकडून आपण बघितली. ह्या वर्षी षटकारांची ही पहिली हॅट्रिक होती. गेल्या वर्षी मात्र 4 हॅट्रिक षटकारांचे बघितले. तेजस जुवलेकर, सूरज साळगावकर, विघ्नेश अंदुर्लेकर आणि निरंजन साळगावकरचे. ह्या वर्षी मात्र फक्त एकच हॅट्रिक, ती सुद्धा चालू सामन्यात रिचर्ड साल्ढाणाची. ते का उत्तर अपेक्षित असा दुसऱ्या इनिंगमध्ये 80 धावांचा पाठलाग करताना बॉथम संघाकडून. खराब चेंडू, भरकटलेलो चेंडू, पंचांचो इशारा होईलो वाईड चेंडूचो. अवांतरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर. मोईन अली आणि गिलक्रिस्टच्या जर्सी क्रमांकावर धावसंख्या स्थिरावली. दुसरा षटक प्रगतीपथावर. मोठो पाठलाग करणं बाकी असा आणि हो मोठो पाठलाग करताना एका खेळाडूवर सगळ्यांची नजर असतली. बाहुबली ऑफ दी सिंधुदुर्गा अर्थातच दाजी नाईक. संघमालक बॉथम अल्मेडानी मोठी जबाबदारी दाजीच्या खांद्यावर दिली. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्याच हातान खेळान काढलो. क्षेत्ररक्षकाची थोडीशी ढिलाई पण बॅकअप खूप सुंदर. फक्त एका रन्सावर समाधान. या एका रन्सानीची धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. यंदाच्या IPL मध्ये सलग 5 षटकार ज्या गोलंदाजाच्या पाठीवर आपण बघितले राहुल तेवातियाच्या बॅटमधून, तोच वेस्ट इंडिजचा गोलंदाज कॉट्रेलची जर्सी क्रमांक 19 स्कोरबोर्डवर. 80 रन्साचा पाठलाग. दुसरा षटक प्रगतीपथावर. सुजित सावळ आणि साई काणेकर. साई, तुझ्यासाठी बक्षीस होता. पॉवर प्ले मध्ये 2 षटकार तू मारलंस तर आमचे डान्सर जयेश कडसून 500 रुपयांचा. शेवटचे 2 चेंडू तुझ्यासाठी शिल्लक असत हे 500 रुपये कमवण्यासाठी. फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेन. मिड ऑन क्षेत्ररक्षक येता फील्ड करता तोपर्यंत एक धाव अगदी सहज. राजा नाटेकरचा थ्रो खूप सुंदर होतो पण राजाची उंची एवढी असा त्या उंचीच्या मानाने त्याचा थ्रो इलो. थोडंसं खाली इलो असतं तर कदाचित 19-20 झाला असता. 19-20 म्हणजे काय काल तुमका सांगितलं. 2019 आणि 2020 ह्या 2 वर्षात वाक्यांचा अर्थ आणि वाक्य कशी बदलली. धावसंख्या पोहोचली 20 रन्सावर. अजून 60 रन्सांची गरज. इंग्लंडच्या बेसनन आणि भारताच्या अक्षर पटेलची जर्सी क्रमांक 20 स्कोरबोर्डवर. 80 धावांची गरज एकूण टार्गेट चेस करण्यासाठी बॉथम वॉरियर संघाक. रवळनाथ रिक्षा स्टँडचे दाजी गावंडे हे सर उपस्थित असत. दाजी गावंडे, संतोष मरिया आणि आमचे डान्सर जयेश यांची जुगलबंदी थोड्याच वेळा आपण बघतलो ह्या मैदानावर. आणि रवळनाथ रिक्षा मित्रमंडळाकडून मालवणी कॉमेंट्रीसाठी 100 रुपयांचा बक्षीस इला आणि आणखी एक बक्षीस इला. थोडासा आगळा वेगळा बक्षीस असा. डीकेची टीम जिंकतली, राजन केरकरची टीम जिंकतली, ह्याच्यासाठी ॲडव्हान्स मध्ये 100% बक्षीस म्हणून 100 रुपयाचा जमा झाला. संतोष नाईक, तुमचा स्वागत असा दाजी गावंडे यांच्या वतीन. दाजी गावंडे, तुम्ही इलात, मैफिल भरान गेली. 2 ओव्हरींचा खेळ संपलो. धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावर. 21 धावा म्हणजे मैदानात खेळणारो डीके, पण भारतीय संघाचो डीके म्हणजे दिनेश कार्तिक. ह्या दिनेश कार्तिकच्या जर्सी क्रमांकावर 2 षटका झाली समाप्त. 59 रन्सांची अजून गरज असताना बॉलिंग मार्कवर थोडंसं बदल. प्रसाद लुमाजी वैयक्तिक पहिला सांघिक 3रा महत्वाचा षटक घेऊन 80 धावांचा टार्गेट. आणि 80 धावांचा टार्गेट चेस करण्याच्या इराद्यान सुजित सावळ, साई काणेकर एक खंबीर पावर असताना ह्या रचलेल्या पावावर कळस चढवण्याचा कार्य परत ह्याच खेळाडूंका करूचा असा. प्रसाद लुमाजीचो पहिलो चेंडू, आखो टप्प्याचा चेंडू, पुलचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. डीप मिडविकेट क्षेत्ररक्षक चेंडूवर येता फील्ड करता तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण. आणि या 2 धावेनीची धावसंख्या पोहोचली 23 रन्सावर. 23 धावसंख्या. ईशांत किशन हे नवीन खेळाडू आपण यंदा IPL मध्ये गवासलो. ईशांत किशनची जर्सी क्रमांक 23 स्क्रीनवर बघूक मिळाली ह्या 2 धावेमुळे. टार्गेट खूप मोठा असा. एकेरी दुहेरी धावांनी मोठासा फरक पडायचो नाही ह्याची पुरेपूर खात्री असा किरण परबला आणि त्याच योगे तसाच क्षेत्ररक्षण सजवला. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षक डीप ठेवलो. फक्त 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतले आणि ह्याच्यासाठी एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग आणि एक डीप फाईन लेग. 4 खेळाडू ऑफसाईडच्या दिशेने. डीप पॉईंटवर एक खेळाडू, खास करून साई काणेकर आणि सुजित सावळसाठी.
धावसंख्या 23 रन्सावर. सुजित तुझ्याकडसून मोठ्या चौकार षटकारांची आतषबाजी अपेक्षित. पाठभर वळ तुझ्याकडसून अपेक्षित. मुगड्यान रेच तुझ्याकडसून अपेक्षित. आखो टप्प्याचा चेंडू मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुटलेलो झेल. सुजित सावळचो एक साधो सोपो झेल मिड विकेटने सोडलो. लाखाचे खाक आणि फिल्डरला पडला भॉक. देव देता आणि देवचार पाठ घेता. सुजित सावळला मिळालेल्या जीवदानाचा सुजित कसो वापर करता येणारो काळ सांगतलो. सुजित, परमेश्वरान तुका एक जीवदान दिला, ह्याचा उपयोग तू तुझ्या संघासाठी करूचो. दुर्दैवी ठरलो आमचो प्रसाद लुमाजी. चांगल्या चेंडूवर सुद्धा एक धाव खर्च झाली. धावसंख्या पोहोचली 2 डझनावर. 24 रन्सावर. साई काणेकर परत एकदा स्ट्रायकर यांच्या दिशेन. वेगवान चेंडू ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर. परत एकदा पंचांचो इशारो वाईड चेंडूचो. धावसंख्या पाव शतकावर. 25 रन्सावर. शोलेचो गब्बर सिंग सगळ्यांकाच माहिती असा. भारतीय संघाचो गब्बर. त्या गब्बरच्या जर्सी क्रमांकावर धावसंख्या. शिखर धवनची जर्सी क्रमांक 25 स्कोरबोर्डवर. अजून 55 रन्सांची गरज. शिल्लक चेंडू अगदी मोजके. 3 षटक अजून पूर्ण शिल्लक आणि 4 चेंडू. आखो टप्प्याचा चेंडू साई काणेकरचो डीप फाईन लेगच्या दिशेन परत एकदा सुटलेलो झेल. प्रसाद लुमाजी गोलंदाजी खूप सुंदर. यापूर्वी आपण बघितलो शंकर म्हाडगुजचे बॉलिंग मार्कवर 2 झेल सोडले गेलेले एकाच ओव्हरीत. शंकरवरचो राग समजा गेलो. शंकरने लग्नाचं आमंत्रण देऊक नाही, पण प्रसाद लुमाजीवर कसलो राग फिल्डर काढतात. 2 खेळाडूंनी 2 झेल सोडले. साई काणेकरला सुद्धा जीवदान मिळाला. सुजित सावळला सुद्धा जीवदान मिळाला. एकेरी रन्सांची धावसंख्या पोहोचली 26 रन्सावर. मोठ्या जीवदानाचा उपयोग न करता सुजित सावळ मात्र तंबूच्या दिशेने नेलो. 3 चौकार सुजितच्या बॅटमधून बघितले आणि सांघिक 26 रन्सावर एलिस्टर कुक आणि मुरली विजयच्या जर्सी क्रमांकावर धावसंख्या स्थिरावली. पहिल्या विकेटवर 80 रन्सांचा पाठलाग करताना. डीजे
18 चेंडू आणि 52 धावांची गरज. डीजे विनय पावणोजी एक गुणवंत खेळाडू, यशवंत आणि कीर्तिवंत खेळाडू. आणि आज विनय तुझ्याकडसून फलंदाजी करताना विनय अपेक्षित नाही, असा थोडासा रौद्र रूप अपेक्षित असा. 18 चेंडू फक्त तुझ्यासाठी शिल्लक, 3 ओव्हरी फक्त तुझ्यासाठी शिल्लक. 2018 मध्ये बॉथम अल्मेडा यांनी चषक आपल्या घरी नेलो. आज ता परत करण्यासाठी 18 चेंडू तुका 52 धावा कुठूची असत. दिलस्कूप करण्याचा होतो प्रयत्न, चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेन. शेवटच्या क्षणी गोलंदाजने आपलो चेंडूचा टप्पो बदललो आणि त्याचमुळे शेवटच्या क्षणी बॅट्समनने आपलं शॉट सुद्धा बदललो. दिलस्कूप करण्याच्या प्रयत्नात असलेले फलंदाज हलकेच स्टिअर केल्यान पॉइंटच्या दिशेन. ॲलिस्टर ह्या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक ज्याच्या नावावर असा असो. ॲलिस्टर अतिशय कल्पक रीतीन गोलंदाजीत बदल. धावसंख्या पोहोचली 29 रन्स, 29 धावा, 80 रन्सचा पाठलाग. 17 चेंडू 51 धावांची गरज. 17 चेंडू आणि 51 धावा. नक्कीच दाजी नाईक जर मैदानावर असलो असतो तर खेळ बघण्याची मजा काय वेगळी होती. पण मालवणीत एक म्हणा, यवाजलेला साधात तर दळीदार की त्या बादात. सगळेच गोष्टी काय यवाजलेले होणत नाही, पण दाजीचं विकेट लवकर काढायचा ह्या बांधा संघान यवाजला आणि तास खरा सुद्धा करून दाखवला. रिव्हर्स स्वीप साईच्या बॅटमधून बाहेर पडलो फटको. चेंडू असा हवेत परत एकदा सुटलेलो झेल, पण ह्यो मात्र थोडंसं कठीण झेल होतो. हाफ चान्स एका म्हटलं जातो. रनआउटची प्रयत्न केलो आणि साईच्या नावाचा कलाम लागला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात साई धावबाधून तंबूच्या दिशेन, डगआउटच्या दिशेन तिसऱ्या गड्याच्या रूपात धावसंख्या स्थिरावली फक्त 30 रन्सावर. चेंडू आणि 50 धावा. मोठे फटके खेळायचे लागतील. मालवणीत एक म्हणा, अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो. जर माटव बांधाचो असात तर मिरक सराच्या आधी आणि मोठे फटके मारूचे असतील तर ओवरी संपाच्या आधी. बांध्याचो संघ आणि बांध्यातलेच म्हणजे सावंतवाडीचे प्रसिद्ध कवी दादा मडकईकरांची एक कविता, पावडर लायसर बाजार उलागलो. जर बाजार करूचो असात तर पावडर लावण्यात जास्त वेळ खर्च करू नकात आणि सामनो जिंकाचो असात तर चेंडू वाया घालू नकात. 16 चेंडू 50 धावांची गरज. ॲलिस्टर बॉलिंग मार्कवर. एक विकेट ॲलिस्टरच्या खात्यात जमा रनआउटच्या स्वरूपात. परत एकदा मोठो फटको. चेंडू असा हवेत. ॲलिस्टरच्या नावावर एक विकेट ह्या ओव्हरमधली झाली जमा. चौथो खेळाडू डगआउटच्या दिशेन. धावसंख्या स्थिरावली फक्त 30 रन्सावर. 80 पाठलाग. भाई बिलियनची गाणी सुद्धा खूप सुंदर. यूट्यूबच्या माध्यमातून ही गाणी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, पण खूप सुंदर गाणं. कोणापासून कोणी जपान रवाचा असा ह्या सांगणारा ह्या गाणं होता. नवीन फलंदाज बबल नाईक. ज्या बबलने ह्यापूर्वीच्या सामन्यात खूप सुंदर कामगिरी केलेली, तोच बबल परत एकदा स्ट्रायकर यांच्या दिशेन. अर्थात खूप मोठो पल्लो गाठूचो असा. 30 धावा ह्यापूर्वीच्या सामन्यात 15 चेंडूमध्ये 3 चौकारणे एका षटकारांशी बबल नाईकने कुटलेले. बबल अजून त्याहीपेक्षा थोडीशी मोठी कामगिरी तुझ्याकडून अपेक्षित. 15 चेंडू 50 रन्सांची गरज. क्षेत्ररक्षण मात्र खूपच सुंदर असा. कौतुक करूचा बांदेश्वर बांधा संघाचा तितक्या थोडा. बांदेश्वर बांधा संघाचो ब्रेन म्हणजे मकरंद तोरसकर कॉमेंट्री बॉक्समध्ये
आणि अनेक वर्षांचा अनुभव ज्यांच्या पाठीशी असा क्रिकेट खेळण्याचो त्या मकरंद तोरसकर यांनी केलेली संघ निवड आतापर्यंत तरी सार्थ ठरली. क्षेत्ररक्षण सुद्धा खूपच सुंदर. मकरंद तोरसकरांच्या आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून सावंतवाडी जिमखाना मैदानावर अजून एक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग होऊ घातलेली असा पुढच्या महिन्यात. फुलटॉस चेंडू होतो बबल नाईकसाठी. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. चेंडू रवलो मेडन, चेंडू रवलो पोलांडो, चेंडू रवलो कुवांडो. पोलांडो म्हणजे काय, कुवांडो म्हणजे काय, आता मालवणी मुलखात तरी ह्याचा अर्थ सांगण्याची गरज नाही, सगळ्यांका अगदी माहिती झालो. धावसंख्या स्थिरावली 31 रन्सावर. खराब चेंडू, पंचांचो इशारा येलो. वाईट चेंडूचो अवांतरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 32 रन्सावर. 32 धावा टार्गेट खूप मोठा असा आणि पहिल्या 4 ओव्हरीत पूर्णतः जखडून ठेवला. आतापर्यंत तरी ह्या टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या बॉथम वॉरियर संघाक सगळ्या फलंदाजांका बांदेश्वर बांधाच्या गोलंदाजांनी. क्षेत्ररक्षकांची थोडीशी ढिलाई, पण त्यानंतर सुद्धा गोलंदाज मात्र वरचढ चढले सगळ्या फलंदाजांवर. खाली रावलेलो चेंडू, परत एकदा सरपाटी चेंडू, सबमरीन चेंडू, परत एकदा मेडन चेंडू. चौथ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 31 रन्सावर. 32 रन्सावर धावसंख्या झाली 32. उरलेल्या 12 चेंडूमध्ये 48 रन्सांची गरज आणि या 12 चेंडूत 48 धावांचं पाठलाग कसं होतलो हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर अजून एक गुणवंत समालोचक समीर पांढरे. मराठी समालोचनात समीकरण जुळणा, ग्रंथिका जुळणा यासारखे अनेक कठीण कठीण शब्द क्रिकेटच्या खेळाडूंका आणि प्रेक्षकांका ज्यांनी ऐकवले, पाठ करूक लावले, ज्यांच्या गळी उतरवले, ज्यांनी कॉमेंटेटर ऐवजी मराठीचो प्राध्यापक होऊचो इतकी ज्याची योग्यता आणि आज आमचं सौभाग्य जो कॉमेंट्री बॉक्समध्ये लाभलो. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया समीर पांढरे. धन्यवाद बादल. 12 चेंडू 48 धावा असं धावफलकावर समीकरण. सामना जिंकण्यासाठी हे अर्थातच बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाला एक कठीण अशी परिस्थिती. मात्र या कठीण परिस्थितीवर मात करत इतिहास रचायचा असेल तर 12 चेंडूंवर आवश्यक असलेल्या 50 धावा कुठणं ही अतिक्रमप्राप्त बाब असेल. मात्र दुसऱ्या बाजूने जी सुसंधी अंतिम फेरीत जाण्याची निर्माण झाली आहे ती दवडायची नाही या इराद्यानं बांधा क्रिकेट संघाचे गोलंदाज हे हरेक प्रयत्न करताना दिसत आहेत मैदानावर. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा फटका टोलवला होता. हवेत प्रथम दर्शनी झेल टिपायचा, पण दुसऱ्या वेळी मात्र चेंडू अडवण्यात क्षेत्ररक्षक धन्यता मानतोय. झेल टिपण्याचा नाद सोडून चेंडू अडवण्यात धन्यता मानत 3 बहुमूल्य धावा वाचवल्या जात आहेत त्या अर्थात क्षेत्ररक्षकाकरवी. पण या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 33 धावांवर. परत एकदा आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू हलकच अपील. पंचांवर अतिरिक्त दबाव आणणारा, ज्या अपीलमध्ये विश्वास कमी होता उत्साह जास्त होता तो अर्थातच या ठिकाणी गोलंदाजाचा. पंच अनुभवाने नटलेले, अनुभवाने परिपक्व असलेले हे अपील फेटाळून लावतायत. निर्धाव चेंडू गणला जातोय व 33 धावा ह्या धावफलकावर आपल्याला स्थिरावलेल्या दिसत आहेत. परत एकदा बबल हरेक प्रयत्न करतोय केवळ प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करायचा असा इरादा, कारण उद्दिष्ट हे आवाक्याच्या बाहेर आहे व या उद्दिष्टाला गाठायचं असेल तर प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार तोलवणं ही अतिक्रमप्राप्त बाब. मात्र ही अतिक्रमप्राप्त बाब फोल ठरते. निर्धाव चेंडू जातोय तो बांधा संघासाठी. परत एकदा गोलंदाज सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेत गगनाला गवसणी घालणारा फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जातोय, झेल टिपलाही जातोय व षटकाराच्या आहारी आपल्या बहुमूल्य विकेटची अखेर सांगता गड्यात करत बबलही आपल्या साथीदारांचा वारसा, साथीदारांचा कित्ता गिरवतोय. मैदानाची वाट सोडून पॅव्हिलियनच्या दिशेनं या ठिकाणी वाट धरतोय व बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाला एक आणखी एक धक्का बसतोय तो अर्थातच या ठिकाणी 5वा हादरा 33 या धावसंख्येवर. ओव्हर टू डीजे.
आपल्या स्मरणात ठेवायच्या, क्रिकेट रसिकांमध्येही आपलं मानाचं स्थान निर्माण करायचं, अशा इराद्यानं अनेक हरहुन्नरी प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. यावेळी मात्र सुरेख असा फटका आखूड टप्प्याच्या चेंडूवर टोलावला जातोय. मात्र परत एकदा संभाव्य सीमारेषा पार करण्यात या ठिकाणी कमी पडतोय तो फलंदाज. फटक्यामागे ताकद कमी पडते व हीच कमी पडणारी ताकद पथ्यावर पडते संभाव्य षटकाराचं रूपांतर झेलात होण्यासाठी व आणखी एक फलंदाज या ठिकाणी 6व्या गटाच्या स्वरूपात माघारी परततोय. तो बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाचा अवघी 33 अशी धावसंख्या धावफलकावर ओव्हर टू डीजे. गोलंदाज प्रसाद लुमाजी व त्याच्या अतिशय सुरेख अशा कामगिरीला या ठिकाणी पारितोषिकाच्या स्वरूपात गौरवलं जातंय. ते सन्माननीय मकरंद तुरस्कर आणि सन्माननीय बापू कदम या द्वयींद्वारे प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक एका अप्रतिम अशा बॉलिंग स्पेलसाठी या ठिकाणी पुरस्कृत केलं जात आहे. ते प्रसाद लुमाजी याला. फलंदाजांचं नंदनवन जी खेळपट्टी ठरली होती, प्रथम फलंदाजी करताना तब्बल 79 धावा ज्या संघानं कुठल्या होत्या त्या संघाविरुद्ध गोलंदाजी करताना या ठिकाणी त्या 79 धावांची किनार ज्या फलंदाजी करणाऱ्या संघाला लाभली होती त्याच किनारेवर या ठिकाणी अखेर साज चढवताना प्रसाद लुमाजी दिसतोय व निम्मा संघ तो तंबूमध्ये परत पाठवतोय. तो बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचा, ज्यामध्ये विकेट हॅट्रिकचा समावेश. शेवटचं षटक केवळ औपचारिकतेचं षटक म्हटलं तर वावगं ठरणार नाही व हे औपचारिकतेचं षटक फेकण्यासाठी वर्णी लागते ती डावखुऱ्या हाताचा गोलंदाज वैभव जाधव याची. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू गोलंदाज वैभव जाधव याचा. वैभव जाधव या खेळाडूबद्दल सांगायचं झाल्यास 6 चेंडूंवर 4 धावा सुद्धा आव्हान हे एकेकाळी ज्या गोलंदाजांना कठीण असं प्रतिस्पर्धी संघासाठी करून ठेवलं होतं, भल्या भल्या संघांना ज्यानं पराभवाचं पाणी पाजलं होतं, असा डावखुऱ्या हाताचा शैलीदार गोलंदाज वैभव जाधव हा सज्ज. गोलंदाज सज्ज. फुल टॉस पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र हलकेच टोलवला जातोय. चेंडू जातोय तो डीप कव्हर सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक ऋषी हलमरकर चेंडूवर ताबा मिळवतोय, चेंडूची फेक करतोय व त्याची फेक कारणीभूत ठरते. 2 धावा परिपूर्ण करण्यासाठी ही फलंदाजाला 2 धावा. आव्हानात्मक प्रतिकार अपेक्षित होता, मात्र आव्हानात्मक कडवा प्रतिकार न पाहता या ठिकाणी एकतर्फी सामना हा सुरू होतोय. हवेत चेंडू, झेल टिपण्याची संधी क्षेत्ररक्षकाला. झेल टिपला जातोय. वैभव जाधवच्या खाती एका बळीची नोंद होते. आणखी एक हादरा बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाला. 8वा गडी बाद होतोय बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाचा 35 या धावसंख्येवर. 80 धावांचं भलं मोठं आव्हान व या 80 धावांचा पाठलाग करताना प्रत्येक चेंडूवर घणाघाती फटका मारायचा हा बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाच्या फलंदाजांचा इरादा त्यांच्या अंगलट येतोय. गोलंदाज प्रसाद लुमाजी याने टिपलेले 5 गडी पथ्यावर पडतायत व 8 गडी बाद 35 अशा केविल आणि नाजूक अशा अवस्थेत या ठिकाणी येऊन पोहोचतोय तो बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. महत्वपूर्ण अशा सामन्यात औचित्य छत्रपती चषक 2021 जी स्पर्धा एक मानाची स्पर्धा म्हणून या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही गणली जाते. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू हवेत टोलवला जातोय. आणखी एक बळी वैभवच्या खाती जमा होतोय. सलग 2 चेंडूंवर 2 गडी वैभव टिपतोय. 9 गडी बाद होत आहेत. धावसंख्या धावफलकावर स्थिरावली जात आहेत ते बहुधा या ठिकाणी 35 धावा 9 गड्यांच्या मोबदल्या शेवटची जोडी ही मैदानावर. नवीन फलंदाज बहुधा विशाल नाईक हा मैदानावर सज्ज होतोय. जी कामगिरी गोलंदाज प्रसाद लुमाजी यानं केली, विकेट हॅट्रिक संपादन केले, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून वैभव जाधव सलग 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त करतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन ठेपतोय व या चेंडूवर जर त्यांनी बळी टिपला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय मकरंद तुरस्कर यांनी पुरस्कृत केलंय. पाहायचंय त्या 1000 रुपयाचा मानकरी वैभव
वैभव जाधव ठरतोय की नाही, मात्र गरज आहे ती या चेंडूवर विकेट मिळवत विकेट हॅट्रिक संपादन करायची, ती म्हणजे वैभवला. सामन्यातील चुरस, सामन्यातील रंगत ही संपली आहे. औपचारिकतेचा क्षण हा या ठिकाणी, आणि औपचारिकता एवढीच असेल की किती धावाने बांधा संघ सामना जिंकतोय, की वैभव जाधव या सामन्यात आपली हॅट्रिक संपादन करतोय की नाही ते. परत एकदा वैभव आपल्या स्क्रीनवर. डावखुराचा फलंदाजला या विमाचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर जाणारा हलकेच तोलावला जातोय. एक धाव फलंदाज ही पूर्ण करतायत. विकेट हॅट्रिक संपादन करण्याचं स्वप्न हे अखेर स्वप्नच राहत आहे. ते गोलंदाज वैभवचं एकेर धाव फलंदाज पूर्ण करतायत. 36 गाठली जाते धाव फलकावर 80 धावांचा पाठलाग करताना. गोलंदाज वैभव या ठिकाणी बहुधा औपचारिकतेचा सांगतेचा चेंडू या षटकाचा या सामन्याचा फेकण्यासाठी सज्ज होतोय व समोर आहे फलंदाज तो या ठिकाणी समीर. आखूड टप्प्याचा चेंडू हलकेच टोलवला जातोय. सर्व गडी बाद करण्याची संधी बांधा संघाला देणार नाही या इराद्यानं मोठा फटका न टोलवता चेंडू हलकेच टोलवण्यास फलंदाज धन्यता मानतोय व दिमागदार बहारदार संघाचा आत्मविश्वास, संघाचं मनोधैर्य वाढवणारा असा विजय मिळवत या ठिकाणी बांधा संघ हा अंतिम फेरीत दाखल होतोय. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. व या बांधा संघाविरुद्ध भिडण्यासाठी कोणता संघ सक्षम ठरेल याची निश्चिती करण्यासाठी छत्रपती चषक 2021 मधील दुसरा महत्वपूर्ण उपांत्य फेरीचा सामना हा तुळस व जीत चेंदवन या दोन संघादरम्यान खेळवला जाईल. या मैदानावर क्षेत्ररक्षण करण्यासाठी चेंदवन क्रिकेट संघ हा गोपाळ भटाच्या छत्रछायेखाली मैदानावर सज्ज होताना दिसतोय. 5 मिनिटांच्या क्षणिक विश्रांतीनंतर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल. तत्पूर्वी जो सामना या ठिकाणी मैदानावर झाला त्या सामन्यामध्ये सलग 2 चेंडूंवर 2 गडी ज्या वैभव जाधव यानं टिपले, त्या वैभव जाधवला संघाचे मालक सन्माननीय मकरंदजी तोरसकर यांनी 500 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत केलंय. धन्यवाद. हॅलो. रिचर्ड साल्डाना, गौरव सडेकर, राजा नाटेकर, प्रसाद लुमाजी आणि वैभव जाधव यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला वैयक्तिक स्वरूपात या ठिकाणी पुरस्कृत आलेली रोख स्वरूपाची पारितोषिके आपण या ठिकाणी स्वीकारायची आहेत. राजा नाटेकर, प्रसाद लुमाजी, गौरव सडेकर, वैभव जाधव आणि रिचार्ड साल्डाना. या छत्रपती चषक 2021च्या निमित्तानं अनेक गत आठवणींना उजाळा या मैदानावर मिळाला आणि जी क्षणिक विश्रांती या मैदानावर लाभली आहे त्या विश्रांतीमध्ये त्या गत आठवणींना उजाळा देणं ही क्रमप्राप्त बाब या छत्रपती चषकाच्या निमित्तानं घडते. एक काळ असा होता की ज्या काळी उमेश मांजरेकर म्हणा मालवणचा, त्यानंतर केरवाड्याचा सुनील पडवळ म्हणा, सुनील साळगावकर म्हणा, सुनील नाईक म्हणा, दिलीप नाईक म्हणा, किशोर भगत, नाना नाईक या द्वयींना कोण विसरेल. तसेच वेंगुर्ल्याचं नाव ज्यानं अधोरेखित ठेवलं असा आमचा सर्वांचा लाडका शैलेश उर्फ कुमा गावडे म्हणा, त्यानंतर कुडाळचा किशोर शेलटकर म्हणा, वेंगुर्ल्याचा आणखी एक शैलीदार खेळाडू सुरू चव्हाण म्हणा, किंवा सचिन पेंगुळकर एक शैलीदार फलंदाज म्हणा, प्रमोद भोर म्हणा, किंवा या ठिकाणी राजन घाटवळ म्हणा, आशिष शिरोडकर म्हणा, किंवा आमचा मित्र जो आम्हाला सोडून गेला क्रिकेटमध्ये ज्यानं नाव आपलं अधोरेखित नेहमी ठेवलं असा आरोंद्याचा राजू मालडीकर म्हणा, त्यांनी एक काळ क्रिकेटचा गाजवला. निश्चितपणे तरुण खेळाडूंना प्रेरणादायी अशी कामगिरी केली व त्यांचाच आदर्श आपल्या डोळ्यासमोर घेत त्यानंतर गोपाळ भटा म्हणा, अक्षय घाटवळ म्हणा,